दुकानदारानं 5चे कलदार घेतलेच नाही. म्या फक्त मग दुधाची पुडीच आणली, बिस्कुटचा पुडा आणलाच नाही. अहो माय, हे तर मला माहीतच नव्हतं. हे कधी झालं असं? आज सकाळपासूनच बंद झाले म्हणते, म्हणून दुकानदारानं घेतलेच नाही. मग तू या बिस्कुटचा पुडा बी नसेल आणला? नाही ना, बिस्कुटचा पुडा बी नाही आणला. कसं हो माय, माझ्याजवळ तर 200 रुपयाचे 5-5चे कलदार आहे. एवढ्या कलदाराचं मी का करू? माय, एवढा विचार नको करू. मला देऊन दे खेळाले. माझे मित्र, मी खेळत बसन त्याच्या संग. झालं का त्या शहाणपणा करणं? काय झालं? आतापर्यंत चांगली बोलत होती माझ्या संग. मला ज्या चांगला वाटला तो मी सल्ला दिला. बरोबर, चहा घेऊन द्या. मी शांत काकू जवळ जातो, तिला विचारून येतो. तिला काही ना काही माहिती राहते. हो, देऊन दे चहा. लय वेळची भूक लागली मला. झाला नाही का हो 4 रुपया? किती वेळ बसलो आहे आणि सर्व ओशे तोंड लटकून कोण पडले आहे? काय झाले गेले? अहो, त्याला बिस्कुटचा पुडा नाही भेटला ना, म्हणून ते तोंड पाडून बसलाय. कोण रे लेकरं हो? कोण नाही भेटला बिस्कुटचा पुडा? पैसे नव्हते दिले का मायनं? दिले होते ना, पण त्या दुकानदारानं पैसेच नाही घेतले. 5चे कलदार होते तर म्हणे 5चे कलदार बंद झाले, तर 5चे कलदार घेतलेच नाही त्यानं. आणि बिस्कुटचा पुडा बी नाही दिला. काय 5चे कलदार बंद झाले? हे तर मला माहीतच नाही. हो ना, मला बी कुठं माहित होतं. मी आता शांत काकूला विचारायला चालली. माझ्याजवळ काही ना की 5चे कलदार आहेत. काय करावं त्याचं तो? बरं, मी लेकरीसाठी बिस्कुटचा पुडा घेऊन येतो, चहा बी घेतो. तू विचारून ये शांत काकूले. हो, ह्या मी इथं चहा काढून ठेवलाय. कुठे चालल्या हो गौरीताई? काही नाही, या भाजी बाजारात आली, 2-4 भाज्या घेतो म्हटलं. आणि तुम्ही कुठं चालले एवढं लगबगीनं? अहो, मी ते शांत काकू जवळ चालली. रुपाबाई, तुम्हाला माहित आहे काय? मी टीव्हीवर पाहिलं, लोकांचंही ऐकलं. 5चे कलदार बंद होऊन राहिले म्हणते, बंद झालेही म्हणते. काही दुकानदार घेऊन बी नाही राहिले म्हणते. इथंच पहा ना, या भाजी बाजारात काही जेले माहीत आहे ना, ते 5चे कलदार घेऊनच नाही राहिले. त्याला 10 रुपये देऊन द्यायला लागून राहिले आणि त्याच्यापेक्षा जास्त भाजीपाला घ्यायला लागून राहिला. तुमच्यासोबत बी असंच झालं का हो? हो ना माय, बरोबर बोलली तू. हे लोकांना टीव्हीवरचं ऐकलं म्हणते आणि त्या काही लोकांना माहित झालं, तर माझ्यासोबत बी असंच झालं. म्हणून मी शांत काकू जवळ चालली की हे बातमी खरीच आहे का म्हणून. हो ना, मला नाही वाटत की हे 5चे कलदार बंद करतील म्हणून. काऊन असं अचानक करतील बरं? काही ना काही तर असायला पाहिजे ना कारण. हे तर काही माहीत नाही, फक्त डायरेक्ट दुकानदार म्हणून राहिले की 5चे कलदार आम्ही घेत नाही म्हणून. असं असते काय पहा बरं? आणि 5च्या कलदारचं किती काम पडते पहा बरं. काही वस्तू त्या 5 रुपयाच्याच राहते ना. बिस्किटचा पुडा पहा, काही ना काही मसाल्याच्या पुड्या पहा, काही ना काही खाण्यापिण्याचे पॉकेट पहा. हो ना बाई, माझ्या सोन्याले आज दुकानदारानं बिस्कुटचा पुडाच दिला नाही. त्याला मी 5-5चे 2 कलदार देते, 2 बिस्कुटचे पुडे आण म्हटलं, पण त्याला काही दिले नाही म्हणून तो रुसून बसला. आणि माझ्याजवळ अजून 5चे कलदार आहे, तर त्याचं काय करावं बाई? म्हणून मी शांत काकू जवळ चालली होती विचारायला की काय करावं म्हणून. हो, बरोबर आहे ती. मी बी येतो तुझ्या संग. मला फक्त एक भाजीपाला घेऊ दे, आलीच मी तुझ्या मांग. 5चे कलदार बंद होऊन राहिले म्हणून असं तर सगळ्या लोकांनाच माहित होऊन राहिलं. आणि लोकांजवळ 5चे कलदार आहे तर त्याचं काय करतील ते? मला असं वाटते की म्या ना सर्वचे कलदार घ्यायला पाहिजे. शांता काकू, ओ शांता काकू, हाय काय घरी? हो, हाय ना. ये ना रूपा. या ना गौरीन रूपा, तुम्ही सोबत आल्या. काही काम होतं काय? हो ना काकू, तुम्ही पाहिलं काय ते टीव्हीवर बातम्या आल्या म्हणते की ते 5चे कलदार बंद झाले म्हणते. असं तुम्ही लोकांचं ऐकलं वाटते? ते अर्धच ऐकलं. पण म्हणजे व काकू, मी बाजारात गेली भाजीपाला आणाले, तर त्या लोकांनी माझ्याजवळून कलदारांनी घेतले, ते म्हणते बंद झाले म्हणते. तेच ऐकलं बे आम्हा फक्त. बस एवढीच बातमी थोडी होती. त्याच्या पुढे बी म्हणलं आहे ना की 5चे कलदार बंद होत आहे की बंद जुनेवाले बंद होत आहे. काही ना काही तर म्हणलं असेल ना. हे लोकांले घाई नुसती कामाची. ते काय समोरचं फक्त वाचते, त्याच्या पुढचं काय? पुढचं तर ऐकत बी नाही. या बसा, मी तुम्हाला सांगतो. आजी मला चॉकलेट आणायला पैसे दे ना. चल ते मम्मीले मग. मम्मी नाही देत ना, म्हणून तूच दे ना. बरं, हे घे 5 रुपये. पण आजी, ते दुकानदार घेईन नाही ना 5 रुपये? ते आता बंद झाले म्हणते ना. नाही व चिंके, असं नाही आहे. तू बी ऐक. नाही, ते कसं आहे की पहिले तांब्याचे कलदार होते, मग त्याचे भाव वाढले, म्हणून मग बाकीचे धातू वापरायला लागले. मग काही ना काही वाटते अल्युमिनियम, स्टील याचे ते येत होते कलदार. जसे आता आपल्याजवळ 5चा कलदार आहे. आणि कसं आहे, 5चा कलदार तुम्ही जुना पाहिला असन की कसा जाडा आहे आणि तो भारी पण आहे म्हणते. तर त्याचं कसं काही लोक त्याचा कलदारचा गैरवापर करून राहिले. ते लोक विकत घेतात म्हणते आपल्याजवळून सर्व कलदार आणि त्याचे ब्लेड बनवतात म्हणते. ते कसं आहे की 5 रुपयाच्या कलदारमध्ये म्हणते 5 ब्लेड बनतात आणि ते आपण विकत घेतो ते किती 10 रुपयाचं देतात. पहा बरं, 50 रुपये एवढं मग ते होऊन राहिलं की नाही गैरवापर. तर असं झालं नाही पाहिजे, म्हणून ते जुने कलदार आहेत ते आता असे बनवणं बंद होईल, तर नवीन कलदार येतील. असं आहे मग ते. हो का वाजी? जर 5चे कलदार बंद होत असते तर RBI म्हणते आधी माहिती दिली असती
ते असं काही बंद बिंद नाही होऊन राहिलं, नवीन कलदार येऊन राहिले पाचशे. नाही जे कलदार आहेत ना पाचशे ते चालतात, असं नाही आहे की बंदच झाले म्हणून. कोणी घेते कोणी देते, त्याच्यात आपल्याला सामान बी भेटते, असं आहे. मग आता हळूहळू असं लोकांना माहित होईल. ते कसं पहिले 10चे कलदार म्हणे बंद झाले म्हणे, पण तरी चालू आहे की नाही, तसंच. हो काकू, तुम्ही बरोबर बोलल्या. जर कोणी 5चे कलदार घेतले नाही ना म्हणते, तर त्याच्या विरोधात म्हणते गुन्हा दाखल होऊ शकते म्हणते. म्हणून तुम्ही काही एवढं टेन्शन घेऊ नका. तुमच्याजवळ असतील तर राहू द्या, खर्च करा, कसं बी करा. पण आजी मला देऊन दे 5 रुपये, मी चॉकलेट घेऊन येतो. घे ना बाई घे. आजीने मला 5 रुपये दिले. पहा बरं, खुश झाली चिंकी. माया बी घरी मी असं सांगतो, म्हणजे लेकरं बी खुश होतील आणि डबल बिस्कुटचा पुडा आणायला जातील. हो ना, मी बी अजून 2 भाजीपाला घेऊन येतो आणि त्या भाजीवाल्यालाही सांगतो. बरं काकू, आता आम्ही निघतो. लई वेळचं बसलो आहे, सकाळपासून लई डोक्याला ताप झाला बाप्पा. अजून तर माझ्या स्वयंपाक बी राहिला. ते लेकराला भुका लागली असती. आज तसं बिस्कुट काही खाल्लं नाही ते ना, तर लवकरच भुका लागते आणि त्याच्यात थंडी लई पडून राहिली बाप्पा. हो ना, म्या बी भाजीपाला आणला, माया बी स्वयंपाक राहिला. म्या बी रुपाच्या मांग आलीच इथं, पण मला माहिती झाली की 5चा कलदार बंद नाही झाला म्हणून. आमचं झालं स्वयंपाक, तुम्ही ना जेवायला इथं. तसं बी आज डबे पार्टी करू, नाहीतरी काही कामं नाही आहे आज, की वावरात मी चालली मी. बरं काकू, मग आम्ही स्वयंपाक करतो आणि डबे घेऊन इथंच येतो लेकरी संग. बरं तसं म्हणता काय मग? मग तसं करा, घेऊन या. मग आपण मग भेटू एका घंट्यानं. काकू, हरभरा आला असं ना तुमच्या वावरात? हो, मागच्या महिन्यात तर फुलोरावरच होता. आता बारीक दाणे आले त्याले, तर आता होईल मोठा. पण गोड आहे, मी देईन तुम्हाला आणला की घरी. बरं काकू, दे जा. ममतानी दिसून राहिली घरी नाही का? ते आहे ना, ते कपडे धुवून राहिली. ते मग आता जेवणच करू म्हटलं कपडे धुतल्यावर, म्हणून तिची वाट पाहून राहिली मी. बरं काकू, येतो मग आम्ही लवकरच. हो या. चल बाई, मी बी जातो. लई पाय दुखून राहिले थंडीनं. पाहू लोक हो असे ते यूट्यूबचे व्हायरल व्हिडिओज, अजून काय म्हणतात ते वेगवेगळ्या बातम्या, याच्यावर विश्वास नका ठेवत जाओ. त्याच्यापेक्षा ज्याच्यावर माहिती पूर्ण बातमी दिली राहते की नाही, त्या पूर्ण पाहत जा. त्याच्यानंतरच मग विश्वास ठेवायचा, नाही तर ते असं होऊन जाते. किती पहा बरं, काही जणीचं नुकसान झालं ना. 5 रुपयाची वस्तू घ्यायची होती, 10 रुपये द्यायला लागले. असं होते मग. म्हणून तुमच्याजवळ जर 5चे कलदार असतात, गोळ्या बिस्किट आणायचे आणि खायचे. माझ्यासाठी बी आणायचे, नाही तर मला पाठवून द्या. चला, बसल्या लईच येड झाला बघा. मी ममताला आवाज देऊन येतो जेवासाठी. ओ ममता, झाले का कपडे धुणं? आपण जेवण करू ना. त्या आपल्या मैत्रिणी बी येऊन राहिल्या, रूपान पारू, त्याच्या लेकरेले घेऊन. आज आपण डब्बे पार्टी करू. हा बस झालंच. ते मी भात आणि वरण डबल लावू काय? ते कमी पडन, कारण की मी लेकरे पुरतच लावलं होतं. हो त्याचा स्वयंपाक अजून व्हायचाच आहे, तोपर्यंत लावून दे तू. आलेत तुम्ही सगळे? हो बाई, बरं स्वयंपाक केला आणि घेऊन आलो. मस्त भेंडीची भाजी, पोळी. माझ्या घरी की भाजीला नव्हतं, मग मी काय केलं, पातोडीची भाजी केली आणि पोळ्या केल्या आणि कांदा घेऊन आली आणि टिच्चा घेऊन आली. बरं, आमच्या घरी बी एवढं काही बनवलं नाही. वरण भातच बनवला लेकरासाठी आणि ते भेंडीची भाजी बनवली. आपली भेंडीची भाजी सारखीच झाली बघा. ते ना ममता ना, ते मसाल्याची भेंडीची भाजी केली, तर त्याच्यात मसाला भरला आणि मग ते फ्राय केला म्हणते. असं काहीतरी केलं तिनं. हो काकू, ते मसाल्याच्या भेंडीची भाजी लय चांगली लागते बघा. मी ते 2 दिवस आधी श्यामभाऊच्या वावरातून आणली होती भेंड, त्याची बनवली होती. लय चांगली झाली होती, लेकरेला तर लय आवडली बाबा. आणजो ना रूपा, मग उद्या करून. उद्या बी आपण डबा पार्टी करू त्या घरी. हो ते उद्याचं उद्या पाहू. पहिले आजच्या डबे पार्टीचं पा. नुसतं बोलतच बसा तर लेकरेला भुका लागल्या ना, त्याला तर जेवा लागन. आपलं बोलणं काय, ते जेवणानंतरही चालत राहीन, 2 दिवस चालत राहीन. आपण मग इथंच बसू. मी आणतो स्वयंपाक घरातून, ताटं प्लेटा वाट्या. ममता, तू काही भांडेचं टेन्शन घेऊ नको. म्या पत्रवाळ्यात द्रोणं आणले, तर मग माहिती भांडे घासायचं टेन्शनच नाही बघ. बापरे, लयच सोय केली तुम्ही तर. लयच काळजी आहे आमची. बरं केलं.